हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स. तर गेल्या भागात तुम्ही पाहिलंत मी आणि सुमुख लगबगीने गेलो होतो पिंपरी मार्केटमध्ये एक मोठा 10 फूट स्विमिंग पूल अर्थात इन्फ्लेटेबल स्विमिंग पूल घेण्यासाठी. तर ह्या भागात आपण बघूया तो खरंच आमच्या होळी सेलिब्रेशनच्या कामी आला का. तर होली पार्टीचा हा व्हिडिओ आहे, पण बिफोर जम्पिंग डिरेक्टली टू द पार्टी आदल्या दिवशीची रात्र तुमच्यासोबत शेअर व्हिडिओ तुम्ही पाहिलं. आम्ही पिंपरी मार्केटमध्ये जाऊन एक पूल घेऊन आलो, 10 फीट पूल. तर तो आम्ही का आणलाय, तर आम्ही आता आलेलो आहोत पुण्यामध्ये माझ्या आईच्या घरी, आणि उद्या म्हणजे अर्थात धुळवडीच्या दिवशी आमच्याकडे होली पार्टी आम्ही अरेंज केलेली आहे. आणि त्यामुळे आता आम्ही ज्या टेरेसमध्ये ती होळी पार्टी करणार आहोत, जिथे हा स्विमिंग पूल तो 10 फीट इन्फ्लेटेबल पूल जिथे आम्ही ठेवणार आहोत, त्या संपूर्ण टेरेसमध्ये आता धूळ आहे बरीच, तर ती आम्ही साफ करण्यासाठी आता इथे आलेलो आहोत. आणि त्यामुळे हा व्लॉग मी उद्या होली पार्टी ला व्लॉग शूट स्टार्ट करण्याऐवजी मी पूर्ण प्रिपरेशन्सपासून हा व्हिडिओ सुरू करते. आय होप ही संपूर्ण तयारी आणि हे बघायला तुम्हाला आवडेल, त्यामुळे स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. तर ही आहे आमची टेरेस, आणि मला आयडियली हा एक असा स्पेस आमच्याकडे आहे. इथे मला पूल ठेवण्यात इंटरेस्ट होता, पण इथे बाबांनी थोडं सामान ठेवलं आहे, त्यामुळे ते सामान ठेवलेलं आहे. इथे सामान असल्यामुळे ना आम्ही इथे तो पूल नाही मांडू शकणार आहोत, कारण लहान मुलंसुद्धा आहेत. सो बेटर वी विल अवॉइड धिस प्लेस. आणि आम्ही आता हे आधी इथे थोडं क्लीन करून घेतो, आणि मग आम्ही इथे टेरेसमध्येच ह्या ठिकाणीच आम्ही कुठेतरी पूलचं वगैरे अरेंज करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द क्लिनिंग. तर इथे दोन यू हाय समोक, एक्सायटेड फॉर टुमॉरोज पार्टी. नॉझल वगैरे सगळं लावलंय, आता पाईप वगैरे पण आणलाय. ओके, तो पाईप कनेक्ट केला की चालू. कसं आहे इथे आसपास कन्स्ट्रक्शन चालू आहेत इतर घरांची, त्यामुळे भरपूर धूळ आणि धुरळा इथे साठतो, आणि त्यामुळेच नुसतं वॉश करून उपयोग नाही, कारण ती धूळ जाऊन मग सगळं तुमचं ड्रेनेज होल्स जे आहेत ते ब्लॉक करू शकते. त्यामुळे झाडून मगच ही वॉश करता येत होती. इथे आता माझी बहीणसुद्धा आमच्या मदतीला आली आहे. ती आम्हाला जेवायला बोलवायला म्हणून आली होती. तिने खूप टेस्टी कॉर्न सँडविचेस केली होती, पण आम्ही एवढं इथे भयंकर असा मेस बघून तीसुद्धा इथेच आमच्यासोबत सफाईला परत सुरू झाली, आणि आमचे 1-2 सोडून 6 हात साफसफाई करू लागले. असंच मजामस्ती करत करत अक्षरशः अंग मोडेस्तोवर आम्ही इथे साफसफाई केली. आणि कसं आहे, इकडच्या ह्या टेरेसवर हे पहिल्यांदाच आम्ही काहीतरी अरेंज करतो आहे, त्यामुळे आमचासुद्धा इथे काही फंक्शन अरेंज करण्याचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. टेरेस क्लीन करून झालेली आहे बऱ्यापैकी. ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही करू नाही शकत क्लीन. दिस इज द मॅक्स जे आम्ही करू शकलो. सुमुख एक्सायटेड का? खूपच पहिल्यांदा करणार आहोत ना आता. बघूया किती मोठा आहे आपला पूल. आणि खरं सांगू का, सगळ्यात जास्त एक्साइटमेंट अगदी लहान मुलांसारखी होती ती आम्हाला तिघांनाही ह्या पूलची. त्यामुळे कधी एकदा हे साफ करून हा इन्फ्लेट करतोय असं आम्हाला झालेलं, कारण दुसऱ्या दिवशी हा पूल पाणी भरायचं होतं त्याच्यामध्ये, आणि त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो असा एक अंदाज होता. बॉल्स त्याच्यावर हा पंप फिट करायचा बस. ओके, आणि तो एकदा दाखव पंप कुठला आणलाय आपण. हा एक इलेक्ट्रिक पंप आहे. आम्ही काल घेताना आय गेस दाखवला होता व्लॉगमध्ये कालच्या. ह्याच्यासोबत अशी नॉझल झालेली आहेत, जे कुठल्या ह्या वॉल्वसाठी सुटेबल असेल हे नॉझल ह्याला लावायचं. ओके, हे फुटबॉल असतील किंवा फुगे असतील त्याच्यासाठीचे आहेत, म्हणजे आपल्याला आत्ता सुटेबल आहे पूलसाठी. पूल. पूल भरला की मग आम्ही तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. लगेच सुरू झाला यार भरायला. हे बघ, बाजू मी जाते हो. हवा बघ लगेच जायला लागला. हे थर्ड नॉझलमध्ये आहे, आणि आता हाईट अजून वाढत आहे पूलची. तर बेसिकली या पूलला तुम्ही बघू शकता 3 असे टायर्स टाईप आहेत एकावर एक. तर त्या 3 लेयर्समध्ये
3 वॉल्व्स थ्रू तुम्ही ह्यात सहज हवा भरून ह्याला फुगवू शकता. आणि उद्या सेटअप केला की मी तुम्हाला दाखवीन सेटअप कसा बनलेला आहे. क्लिनिंग इज ॲज ऑफ नाव द क्लिनिंग पार्ट इज डन. हॅलो, नमस्कार अँड गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस धुळीवंदनाचा आणि मी इथून ड्राय बाल्कनीतनंच सूर्य दाखवायचा प्रयत्न करते. आम्ही आज लवकर उठून तयारीला लागलेलो आहोत कारण आसपास 18 ते 20 लोक आज घरी येणार आहेत. हा आहे नजारा आमच्या टेरेसमधून. आणि आता आम्ही इथे सुमुख सकाळीच लवकर उठून इथे पूल त्याने भरत लावलेला आहे. ही एक पॉटलक टाईप पार्टी आहे, त्यामुळे आईने इथे कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत व्हेजिटेरियन्ससाठी. बहिणीने सकाळपासून इतक्या वेळा ब्लिंकिटवरनं बऱ्याच वस्तू ऑर्डर केल्या होत्या. त्यात हे कलर्स स्नो स्प्रेज तिने ऑर्डर केले होते. ती लहानाहून लहान होते जेव्हा अशी काही मजा असते आणि तिला आवडत नाही आहे तिला अशा लुकमध्ये मी घेतलेलं व्हिडिओमध्ये. ओ, आणि हा कलर स्नो आहे. वा वा वा. मीनवाईल मी इथे तयारी सुरू केलेली आहे पुलाव बनवण्याची. हा पुलाव म्हणजे नुसता एक व्हेजिटेबल तवा पुलाव नसून त्याला थोडंसं बिर्याणीचं रूप मी देणार आहे. म्हणजे आपण जसा खुस्का राईस किंवा खुश्का राईस खातो तर तो खुश्का राईस कम व्हेजिटेबल पुलाव असं काहीसं मी इथे बनवत आहे. आणि त्यासाठी मी बटाटे, कांदे, काजू वगैरे डीप फ्राय करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर नॉर्मल जिरा आणि खडा मसालाच्या फोडणीमध्ये आलं लसूणची पेस्ट, थोडंसं दही, पुदिना, मिरची आणि कोथिंबीर घालून मी भाज्या परतून त्यात हा भात घालून फ्लफ करून घेते राईस आता. आणि मग सगळं तळलेलं मी त्याच्यावरती घालणार आहे. आणि त्यातलं थोडंसं जे आहे फ्राईड आयटम्स ते मी नंतर गार्निशसुद्धा करणार आहे. एकत्र करून घेते मी आणि मग ह्याला ठेवते. मीनवाईल आई इथे तापवतीये 7 लिटर दूध आणि ते फक्त थंडाईसाठी, कारण बाबांना आज आमच्या थंडाई प्यायचीच आहे आणि ते बनवण्यात त्यांची मुख्य मदत करणार आहेत माझे काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घामाक घुम झाल्यास. वरती सगळं सामान ठेवून आलो आणि पूल भरत लावलाय. त्यानंतर सगळ्या गोष्टी वरती ठेवल्या. स्पीकरचं टेस्टिंग करून आलो. पुलावचा वास काही येतोय का? पुलावचा वास खूप सुंदर येतोय. वासानेच खाली आलो. तयार झालेला आहे आणि आता ह्याला गार्निशिंग हे करायचं आहे. मला फक्त गार्निशिंग करते आणि मग दाखव. आणि आज सकाळपासून इतकी गडबड आणि लगबग चालू होती की आम्ही नाश्तासुद्धा आज केलेला नव्हता. फक्त चहा बिस्किटच्या जोरावर ही सगळी कामं चाललेली. त्यानंतर आमचं असं डिस्कशन झालं की थोडा थोडा पुलावच खाऊन घेऊ. पण इव्हेंच्युअली आई लँडेड अप मेकिंग पोहे. आणि हा आहे माझ्या पुलावचा फायनल लुक, ज्याला बघितल्यावर सगळे म्हणत होते व्हेज बिर्याणी केली आहे वाटतं. आणि खालून आम्ही सगळं जेवण जेव्हा वर नेत होतो तेव्हा सगळे म्हणत होते बिर्याणीचं भांडं घेतलं का, बिर्याणीचं भांडं घेतलं का. त्यामुळे मी सुद्धा नंतर ह्याला पुलाव म्हणणं सोडून दिलं. टेरेस दाखवते मी. काल रात्री पाहिलेलं आपण. आणि हे जेवण आता इथे लावायचं आहे, सो मी आता ते सेट करणार आहे. आणि हा पूल इथे बराच वेळ भरतो आहे. ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे, त्यामुळे भरायला मात्र हा वेळ लागतो आहे बऱ्यापैकी. हो, हॅप्पी होली, हॅप्पी होली. तर हा होता आमच्या टेरेसचा संपूर्ण लुक. इथे जेवणासाठी आणि बसण्यासाठी टेबल्स लावलेली आहेत. पूलमधनं बाहेर आल्यावर बसण्यासाठी इथे थोड्या खुर्च्या आम्ही ठेवलेल्या आहेत. हे निकिताने म्हणजेच माझ्या बहिणीने मागवलेले स्प्रे आणि हे फुगे वगैरे इथे आता आणून ठेवलेले आहेत. हे रंग काढण्यासाठी एक प्लेट आणि होती पिपाणीसुद्धा तिने मागवलेली आहे. आणि ही मी एकदम आरोशी पारोशी. आंघोळ वगैरे म्हणजे धुळवडीसाठी आम्ही आंघोळ करून केस धुवून वगैरे रेडी आहोत. कोण करतं रंगपंचमीच्या आधी आंघोळ? ठरलेलं लहान टेरेसमध्ये खेळायची होळी आहे. आमची खालची टेरेस पहिल्या मजल्यावरची. इथे खूप झाडं आहेत आणि ही जरा लहान आहे, त्यामुळे कसं आहे इथे करणं थोडं लहान पडली असती ही, असा आमचा अंदाज. म्हणून आम्ही आता वरच्या टेरेसमध्ये करणार. थंडाई बनती आहे. भांग आहे याच्यामध्ये. खरं सांग ना, आहे का? खरं सांग, आहे? ओके काका, ह्या पावडरचं तू काहीतरी सांगत होतास ते सांग ना. सांग ना काय काय आहे ह्याच्यामध्ये खंडाईची पावडर तयार केलेली आहे. ओके चालेल, तू बोल तिकडे, मी करतो. खंडाईची पावडर तयार केलेली आहे. सगळे ड्रायफ्रुट्स
ग्राइंड करून टाकलेले आहेत. ओके. आता रोज पेटल्स किंवा रोज सिरप टाकून त्याला एक रोज थंडाई म्हणून आपण सर्व करणार. सर्व करणार आहोत. बाबा माझे काय हौशीने एवढं फक्त दूध मिसळायला येणार नाहीत. त्यामुळे हे आहेत माझे काका आणि त्यांच्या मदतीने हे एवढं काय जे प्रकरण चाललेलं आय वॉज डॅम शुअर की ह्याच्यामध्ये 100% हे भांग वगैरे काहीतरी घालणार असतील आणि म्हणून मी त्यांना विचारायला आले आणि त्याला काय प्रिकॉशन्स घ्यावे किंवा हे कोणी घ्यावं, किती घ्यावं हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती आणि तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे. तर आत्ता तर ह्यांनी फक्त ही प्रयागराजवरनं त्यांनी मागवलेली थंडाईची पावडर आणि भांगच्या गोळ्या असं ते सगळं एकत्र येतं. ते 2-3 महिन्याआधी त्यांनी ऑर्डर केलं होतं आणि हे घातल्यानंतर ना ढवळून एकदम असं खूप एकजीव करावं लागतं. अगदी बेताची साखर त्याच्यामध्ये त्यांनी घातली होती आणि ह्या आहेत त्या भांगेच्या गोळ्या ज्या अदरवाईज तुम्ही बघितली भांग तर ती ग्रीन दिसते, पण ह्या गोळ्या ड्राईड आहेत कारण ह्या एवढ्या लांबून आलेल्या आहेत. तर मला त्याचं एक्झॅक्ट प्रमाण नाही त्यामुळे मी काय सांगू शकत नाही किती प्रमाण किंवा काय. बट येस, एक डिस्क्लेमर मी नक्की देईन की लहान मुलांना एक घोटसुद्धाही द्यायची नाही कारण त्यांना त्रास होऊ शकतो ह्या गोष्टीचा. एडल्ट्स अबाव 18 years ऑफ एज शुड हॅव दिस दॅट टू रिस्पॉन्सिबली. आणि त्यांनी तशी ती खूप माइल्ड बनवलेली, अशी फार काही स्ट्रॉंग ती बनलेली नव्हती. आणि दुसरी गोष्ट जी मला नेहमीच वाटते म्हणजे ती माझ्या आईवडिलांनी आमच्या बाबतीत तशीच फॉलो केलेली आहे कायम, ती म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट आपल्या माणसांसोबत आणि आपल्या घराच्या चौकटीत केली तर ती खूप सेफ असते. त्यामुळे अशा काही गोष्टी कुठेतरी बाहेर कुठल्या तरी पार्टीत जाऊन अनोळखी लोकांमध्ये ट्राय करण्यापेक्षा आपल्या घरात आपल्या माणसांसोबत ते ट्राय करावं म्हणजे त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. इथे मी गच्चीत आलेली आहे हे ताजं गुलाबाचं फूल तोडण्यासाठी कारण त्याच्या पाकळ्या आम्हाला घालायच्यात ह्या थंडाईमध्ये. बढ़िया है, बढ़िया है. रोज पेटल्स का घालतात त्याच्यामध्ये? असे भुरभुरून घाल, भुरभुरून. भुरभुरून घ्या. हा तिकडे टाक त्याच्यावर टाक. त्याच्यात टाका आता. मला मोठी ॲस्थेटिक आता मला सांगितलं मला वाटलं असं त्याच्यात ढवळं टाकायचंय. आणि फायनली ही थंडाई रेडी आहे. फुल बाबांना लावायचं आहे. येस. आमच्याकडचं कोणतंही फंक्शन असू देत आमच्या गुरूंना त्यात समाविष्ट केल्याशिवाय ते संपूर्ण होतच नाही. त्यामुळे पहिला रंग साईबाबांना आणि आमचे गुरु देवबाबा ह्यांना आईने लावला आणि त्यानंतरच आम्ही सगळ्यांनी एकमेकांना रंग लावला. हॅपी होली. आणि त्यानंतर जी थंडाई आम्ही बनवलेली त्याचासुद्धा प्रसाद इथे देवाला आधी दाखवण्यात आला आणि त्यानंतरच आम्ही सगळ्यांनी घेतला. आणि फायनली या होली पार्टीसाठी लोकांची यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. इथे आलेलं स्नॅक्स आता आम्ही हळूहळू मांडायला सुरुवात केलेली आहे आणि आईकडून हे चिकन नगेट्ससुद्धा होते ते मी फ्राय करत आहे. आणि आता इथे भरपूर स्टार्टर्स जमलेले आहेत. नारायण खमणचा ढोकळा, सुरळीच्या वड्या, एकीने करून आणलेल्या मिक्स डाळींच्या भज्या, आईने केलेली कोथिंबीर वडी, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी कोलंबीचे म्हणजेच प्रॉन्सचे कटलेट्स, आईने हे अरेंज केले होते चिकन नगेट्स आणि जेवणातसुद्धा बराच मेन्यू होता तर तुम्हाला पुढे दाखवीनच. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांनी जिलबी आणि थंडाईवरती हात मारलेला आहे.
आणि थंडीचा असर असू देत की लहानपणीचा नॉस्टॅल्जिया, वॉट एव्हर इट कुड बी, बट एव्हरीबडी वॉज एन्जॉईंग. सगळे अगदी एकदम मनापासून नाचत होते, खेळत होते, पाण्यात भिजत होते, रंग लावत होते, अगदी वेडेवेडेपणा करत होते. खरंच आपला हा जो सण आहे धुळवडीच्या दिवशी आपण खरंच एकदम चाइल्ड लाईक होऊन खूप रिलॅक्स होऊ शकतो. त्यामुळे खरंच अतिशय ह्या सणानिमित्त आपण रिलॅक्स, रिज्युव्हिनेट आणि अनवाइंड होऊ शकतो. आणि काही काही क्लिप्समध्ये मी ओरिजिनल साऊंड ट्रॅक तसाच ठेवला आहे. रिअली होप ह्या व्हिडिओवर कॉपीराईट येऊ नये. आणि आता आपल्या पूलबद्दल थोडीशी माहिती. तर आता इथे तुम्ही बघू शकता 3 ॲडल्ट्स आतमध्ये उभे आहेत आणि 2 बसलेत, 1 उभा आहे. लहान मुलांनी तर पैसे वसूल केले ह्या पूलमध्ये आणि त्याच्या कवरवरती 6+ ॲडल्ट्स लिहिलेलं होतं, पण आम्ही एवढे 6 जण तर एका वेळेला आत नाही गेलो. 3-4 जणं मात्र गेलो होतो आणि काही फोटोजसाठी 6-7 जण आतमध्ये उभेसुद्धा होतो. आणि टायर्ड विथ माय व्लॉगिंग, माझ्या बहिणीने अक्षरशः फोनवरच पाणी ओतलं माझ्या. आणि एक गोष्ट म्हणजे सगळेच जण पाण्यात भिजून रंग लावून एन्जॉय करत नाहीत. ते साईडला बसतात, आपल्याला बघतात आणि आपले फोटो व्हिडिओ घेतात आणि त्या पद्धतीत ते एन्जॉय करतात. त्यामुळे ज्याला त्याला आपल्याप्रमाणे आपल्या सोयीने एन्जॉयमेंट करू द्यावी असं मला वाटतं. एखाद्याला जर भिजायला, रंग लावून घ्यायला आवडत नसेल तर कधीच कोणाला फोर्स करून त्रास व्हावा आणि त्या मस्करीची कुस्करी व्हावी असं कधीच वागू नये. त्याप्रमाणेच आमच्यातलेही काही होते 1-2-3 जणं ज्यांना जास्त रंगवणं, पाण्यात येणं आवडत नव्हतं. कोणाची तब्येत बरी नसते, त्याप्रमाणे त्यांना आम्ही रंग वगैरे लावला नव्हता. आणि इथे धुरंधरच्या गाण्यावरती रील बनवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि शेजारच्याच बंगल्यात राहणाऱ्या बाबांच्या एका अतिशय उत्साही मित्राच्या मुलाने आता हा पंप आणलेला आहे. हा वॉटर पंप आहे आणि ह्या निळ्या ड्रममध्ये जे पाणी सुमुखने साठवून ठेवलेलं आहे त्याला तो कनेक्ट करून आम्ही आता पाण्याचा फवारा अर्थातच रेन डान्स करणार आहोत. आणि ते बराच वेळ आम्हाला सगळ्यांना एवढी मजा करताना बघत होते आणि त्यांना एकदम असं लक्षात आलं की अरे इथे वॉटर पंप लावूनसुद्धा पाणी उडवता येईल. कारण बराच वेळ सुमुख वगैरे हे पाईपाने आणि पिचकारांनी पाणी उडवत होते. तर त्यांच्या मुलाने जाऊन हा पंप आणला आणि त्याला एवढं भयानक प्रेशर होतं आणि त्यांचा उत्साह इतका दांडगा होता की त्यांची लेक शेजारी हातामध्ये रंग घेऊन उभी होती आणि ते त्या रंगातून ते स्प्रे करत होते पाणी, रंगाचं पाणी ते सगळ्यांवर उधळत होते. आणि खरंच आसपास इतकी उत्साही माणसं जरी असली ना आपल्या तर इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि छान वाटतं. खरंच अशी माणसं आपल्या आसपास हवी, ह्याची आठवण असे प्रसंग आपल्याला करून देतात. आपल्या सणांचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी सण आहे. आता होळीचंच बघा ना, एकमेकांच्या चुका विसरून पुढे जाण्यासाठी सगळे वाईट विचार, पास्ट ट्रॉमाज ह्यावर मात करून आपण पुन्हा नव्याने पुढे जाण्याचा हा सण. पण हल्ली हे विसरत चाललो आहे आपण. एकच थॉट, एकच फिलिंग घेऊन, बर्डन्स घेऊन किती वर्ष तसेच जगत राहतो. पण फोनमध्ये नवीन फोटो आणि व्हिडिओज घेण्यासाठी मात्र आधीचे डिलीट करतो आणि नवीन जागा तयारसुद्धा करतो. त्याप्रमाणे आपल्या डोक्यातले नेगेटिव्ह थॉट्स, वाईट फिलिंग्ससुद्धा इयरली डिलीट करण्याचा रिच्युअल करायलाच हवा, नाही का? हा सण तीच एक सिस्टीम आहे असं ठरवून वर्षभरात जितक्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांचं त्यांच्याकडे असं म्हणत जस्ट मूव्ह ऑन. लाईफ इज टू शॉर्ट. त्यामुळे नवीन लोक, नवीन थॉट्स, नवीन ड्रामाच म्हणूया हवं तर, वेलकम करण्यासाठी आधीची हिस्ट्री मी डिलीट करते आहे. तुम्ही पण करून टाका. कारण आपल्याला होळी फक्त रंग आणि पाण्यापुरती सीमित नाही ठेवायची, हो ना?
आणि एवढं सगळं खेळून झाल्यानंतर नाव इज द टाईम फॉर फूड. ही आहे यम्मी अशी पावभाजी जे स्वप्नीलने बनवली होती. अक्षदा स्वप्नीलला तुम्ही आमच्या इतर व्लॉग्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहेच. आणि उज्जैन व्लॉगमध्ये स्मृती काकी म्हणजेच अक्षदाची आई तिने हे बनवलेले आहेत प्रॉन्स कटलेट्स आणि ते सुद्धा होते. पण आज ट्यूजडे असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं, आज आम्ही व्हेजच खाल्लं. त्यानंतर आमच्याच इथे पूजा म्हणून एक फ्रेंड आहे, तिने हे चिकन मसाला बनवलेलं आणि इतकं अप्रतिम बनवलेलं. मी दुसऱ्या दिवशी खाल्लं आणि त्याला तिने मस्त कोळशाची धुरी वगैरे दिलेली, इतकं टेस्टी लागत होतं. चपात्यासुद्धा ह्या तिनेच बनवलेल्या आहेत. त्यानंतर ही आहे अंड्याची बुर्जी आणि त्यासोबतच हा तुम्ही आधीच पाहिला आहे मी बनवलेला पुलाव. इतके दमलेले सगळे, अक्षरशः इतकं शांतपणे जेवत होतो. गोडामध्ये मिल्क केक, बालुशाही, आईस्क्रीम असं बरंच काही होतं. ते ह्या व्हिडिओमध्ये काहीच आलेलं नाही. मी तर त्याच्यानंतर अक्षरशः जाऊन 2 तास झोपले. डिरेक्टली सगळे चहा पित होते तेव्हा उठले आणि बरेच जण तोवर घरीसुद्धा गेलेले होते. मजा आली का? खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. बाय बाय बाय, हॅपी होली. हॅपी होली. तर दॅट्स इट. त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारे आम्हीसुद्धा घरी जायला निघालो. आम्ही राहतो रावेतला आणि आईचं घर आहे सिंहगड रोडला. आणि तुम्ही बघू शकता हा चांदणी चौकाच्या इकडचा पॅच चक्क इतका मोकळा होता. मला आठवत नाही शेवटचं आम्ही ट्रॅव्हल करताना कधी हा पॅच इतका मोकळा पाहायला मिळाला आहे. आणि ह्याच्या अगोदरचा पट्टा तर अगदीच मोकळा होता. मी व्हिडिओ कॅमेरा ऑन करेपर्यंत सगळं पुन्हा म्हणजे गाड्या दिसायला लागल्या. असो, एक जाता जाता विचार शेअर करते. लहानपणी नाही रंगपंचमी हे रंग खेळायला जाताना तेल लावायची अंगाला सगळीकडे, एकदम चप्पड केसांना अंगाला, रंग मुरू नये म्हणून, काही स्किनला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. पण आता मात्र होळीचं स्वरूप बदललं आहे, खूप ग्लॅमराईज झालं आहे. हो, ऑर्गॅनिक रंग, त्यामुळे चेहऱ्याला तेल लावायची गरज नाही, नुसतं सनस्क्रीन लावलं की काम झालं. पण येस, सणांचा गाभा विसरून चालणार नाही इतकंच मला सांगायचं आहे. आणि त्या रिच्युअलचं तेवढं विसरू नका हां. आणि थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. आणि मी काही वरखाली बोलले असेल तर बुरा ना मानो, होली है. हॅपी होली टू ऑल ऑफ यू. तुम्हा सगळ्यांना होळी धुळवडीच्या रंगपंचमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून आभार. थँक्स फॉर वॉचिंग धिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट. डू लाईक, शेअर, हाईप, कॉमेंट अँड सबस्क्राईब.